मित्रांनो, कधी कधी मला वाटते की जर ट्रेडिंग हा फक्त चार्ट इंडिकेटर आणि प्राइस मूव्हमेंटचा खेळ असता तर कदाचित प्रत्येक जण श्रीमंत झाला असता. पण वास्तव वेगळे आहे. खरी लढाई बाहेर नाही, ती आत आहे, आपल्या मनाच्या आत आहे. खरं सांगायचं तर जो कोणी बाजारावर मात करण्याचा प्रयत्न करतो तोपर्यंत तोटा होतच राहील जोपर्यंत तो त्यांच्या भावनांवर नियंत्रण मिळवत नाही. जेव्हा मी ट्रेडिंग सुरू केले तेव्हा मला वाटायचे की मला सर्व काही समजले आहे. पॅटर्न्स, स्ट्रॅटेजी, बातम्या, सर्व काही. पण प्रत्येक वेळी मी नफा मिळवला तेव्हा मला थोडे पुढे जाण्याचा मोह होईल. कदाचित माझा नफा दुप्पट होईल. आणि जेव्हा मला तोटा होईल तेव्हा भीती मला घेरेल. जर मी जास्त तोटा केला तर हे दोन शब्द, लोभ आणि भीती, माझ्या ट्रेडिंगचे सर्वात मोठे शत्रू बनले. एके दिवशी मी स्वतःला विचारले, कोण ट्रेडिंग करत आहे, मी की माझ्या भावना? उत्तर आतून आले, तुम्ही नाही, तर तुमची भीती आणि लोभ. त्या दिवसापासून सर्व काही बदले. मला समजले की ट्रेडिंगचा खेळ मनाने नाही तर हृदयाने खेळला जातो. आणि जेव्हा हृदय निर्णय घेते तेव्हा संख्या नव्हे तर भावनांवर दाबा मिळवला जातो. पहा, बाजार नेहमीच तुमची परीक्षा घेईल. जेव्हा तुम्ही नफा मिळवाल तेव्हा ते तुम्हाला मोहात पाडेल. जेव्हा तुम्ही तोटा व्हाल तेव्हा तो तुम्हाला घाबरवेल. पण तो फक्त तुमचे पाकिटच नाही तर तुमची मानसिकता देखील तपासेल. कारण ट्रेडिंगचा खरा अर्थ म्हणजे तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे, तुमचे विचार शिस्त लावणे आणि तुमच्या निर्णयामध्ये सातत्य राखणे. मी शिकलो आहे की जेव्हा जेव्हा मी माझ्या भावनांवर आधारित ट्रेडिंग करतो तेव्हा मी बाजाराचा गुलाम बनतो. पण जेव्हा मी माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवतो तेव्हा बाजार माझा गुलाम बनतो. फरक फक्त एवढाच आहे की ड्रायव्हिंग सीटवर कोण आहे, तुम्ही की तुमच्या भावना. एकदा मी ट्रेड केला, सर्व काही परिपूर्ण होते, विश्लेषण परिपूर्ण होते, एंट्री बरोबर होती. पण अचानक मार्केटने वाईट वाटा घेतले. मला घाबरायला वाटले, माझे हृदय धडधडले आणि मी घाईघाईने ट्रेड बंद केला. काही मिनिटांतच मार्केट माझ्या बाजूने परत आला. त्या दिवशी मला जाणवले की मी मार्केटकडून नाही तर माझ्या भीतीमुळे हरलो आहे. ट्रेडिंग मधील सर्वात कठीण गोष्ट म्हणजे काहीही न करणे. जेव्हा मार्केट डटकीत असते, किंमतीच्या उतार होत असतात आणि तुमचे हृदय तुम्हाला काहीतरी करायला सांगते, तेव्हा तुमचे मन शांत ठेवणे हा सर्वात मोठा विजय आहे. हे खऱ्या ट्रेडचे लक्षण आहे. तुम्हाला लक्षात ठेवावे लागेल की मार्केटमधील प्रत्येक क्षण तुम्हाला प्रतिक्रिया देण्यास प्रवृत्त करेल. पण एक प्रो ट्रेडर प्रतिक्रिया देत नाही, ते प्रतिसाद देतात. फरक छोटासा आहे, पण तो लाखो रुपयाचा आहे. प्रत्येक ट्रेडिंगमध्ये तुमच्या भावनांची परीक्षा होते. जर तुम्ही रागावलेले, घाबरलेले किंवा लोभी असाल तर तुम्ही बाजाराचे बठाई आहात. पण जर तुम्ही शांत, संयमी आणि तुमच्या नियमाचे पालन करणारे असाल तर तुम्ही बाजाराचे स्वामी आहात. त्याने मला एक गोष्ट शिकवली, ट्रेडिंगमध्ये सर्वात मोठा शत्रू तोटा किंवा चुकीचे विश्लेषण नाही. सर्वात मोठा शत्रू तुमचे स्वतःचे अनियंत्रित मन आहे. जोपर्यंत तुम्ही त्यावर विजय मिळवत नाही तोपर्यंत कोणतीही स्ट्रॅटेजी, कोणताही इंडिकेटर, कोणताही गुरु तुम्हाला मदत करू शकत नाही. कारण बाजार समजून घेणे सोपे आहे, परंतु स्वतःला समजून घेणे सर्वात कठीण आहे. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही चार्ट पाहता तेव्हा फक्त कॅन्डल्स कडे पाहू नका. तुमच्या आतील भीती, तुमच्या आशा आणि तुमच्या लोभाकडे पहा. कारण जोपर्यंत तुम्ही स्वतःचा ट्रेड करत नाही तोपर्यंत तुम्ही बाजारात ट्रेडिंग करू शकत नाही. सत्य हे आहे की ट्रेडिंग हे एक कौशल्य नाही, तो एक सराव आहे. हे ध्यानासारखे आहे, जिथे प्रत्येक श्वासाने तुम्ही तुमच्या भावनांना धरून ठेवण्यास आणि सोडण्यास शिकता. आणि जेव्हा तुम्ही या पातळीवर पोहोचता तेव्हा बाजार तुमच्यासाठी फक्त एक चार्ट नाही, तो एक आरसा बनते जे तुम्हाला तुमच्या आत कोण आहे हे दाखवते. जर तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकलात तर बाजार आपोआप तुमच्या मागे येईल. कारण खरा ट्रेडर्स तो नसतो जो प्रत्येक ट्रेंड पकडतो, तर तो असतो जो प्रत्येक वेळी स्वतःवर नियंत्रण ठेवतो. आणि तिथूनच मला कळले की खरा विजय निकालात नाही तर प्रक्रियेत आहे. पहा, बाजारात प्रत्येक जण श्रीमंत होऊ इच्छितो, प्रत्येकाला नफा हवा असतो.
परंतु त्या नफ्याकडे नेणारी प्रक्रिया फार कमी लोकांना आवडते. मी एकेकाठाय अशा लोकांपैकी एक होतो जे दररोज चाट उघडत असत आणि विचार करत असत की आज मी किती कमाई करू शकतो. पण हठवून मला जाणवले की जोपर्यंत माझे लक्ष पैशावर होते तोपर्यंत मी कधीही स्थिर राहू शकत नाही. पण ज्या दिवशी मी प्रक्रियेवर लक्ष केंद्रित केले, माझ्या ट्रेडिंगची दिशा बदलली. विचार करा, जर एखाद्या शेतकऱ्याने त्याच्या शेतात बियाणे पेरले तर पुढच्या आठवड्यात पीक तयार होईल या एकमेव आशेने त्याला खरा शेतकरी म्हणता येईल का? नाही, बरोबर. तो दररोज त्याच्या मातीशी जोडलेला राहतो. त्यावर दररोज काम करतो, त्याला पाणी देतो, ऊन पाऊस सहन करतो आणि तरीही आशावादी राहतो. कारण त्याला माहित आहे की परिणाम हा प्रक्रियेचा एक भाग आहे. ट्रेडिंगसाठी वेठ नाही. प्रत्येक यशस्वी ट्रेडर्समध्ये एक गोष्ट समान असते. ते दररोज तेच काम करतात. बाजार काहीही महानो, ते सभीवर काम करतात, भावनावर नाही. ते त्यांची योजना मूळवर आधारित करत नाहीत. त्यांच्यासाठी ट्रेडिंग हा एक दिनचर्या, एक शिस्त, जीवनाचा एक मार्ग आहे. सातत्याची खरी जादू अशी आहे की जेव्हा तुम्ही त्यावर टिकून राहता तेव्हा आत्मविश्वास हळूहळू नैसर्गिकरित्या येतो. ते आता त्यावर प्रश्न विचारत नाहीत. त्यांना आता त्याची भीती वाटत नाही. ते फक्त म्हणतात, मला काय करावे हे माहित आहे. मी अनेक ट्रेडर्स त्यांच्या आत्मविश्वासाच्या कमतरतेसाठी बाजाराला दोष देताना पाहिले आहेत. ते म्हणतात, आज बाजार स्पष्ट नव्हता, वेट चुकीची होती, बातम्यांनी सर्व काही उद्ध्वस्त केले. पण खरा आत्मविश्वास बाजारातून येत नाही, ते तुमच्या शिस्तीतून येते. सुसंगतता ही बाजारपेठेतील सर्वात खोल दरवाजे उघडणारी किल्ली आहे. आणि ही किल्ली उघडण्यापूर्वी तुम्हाला स्वतःला उघडावे लागेल. तुमच्या सवय, तुमचे विचार, तुमचे वर्तन. जेव्हा तुम्ही दररोज योग्य गोष्ट पुन्हा करता तेव्हा तुम्ही जिंकता. मी आता प्रत्येक गुण विजय किंवा पराभवाच्या मापाशी तोलत नाही. मी फक्त तेच पाहतो जे मी करायला हवे होते ते मी केले आहे का? जर उत्तर हो असेल, तर मला माहित आहे की मी योग्य मार्गावर आहे. ही सातत्य आहे. दररोज एक लहान पाऊल, पण योग्य दिशेने. आणि जेव्हा ही पावले हजारोंमध्ये बदलतात, तेव्हाच आत्मविश्वास जन्माला येतो. जो आत्मविश्वास तुम्हाला आवाजातही शांत ठेवतो, जो तोट्याच्या वेठीही तुम्हाला स्थिर ठेवतो आणि पराभवाच्या वेठीही तुम्हाला आशा देतो. सातत्य आणि आत्मविश्वास यांच्यातील संबंध सूर्य आणि प्रकाशामधील संबंधासारखे आहेत. जिथे सातत्य असते, तेथे प्रकाश येतो. म्हणून जर तुम्हाला खरोखर ट्रेडिंगमध्ये जिंकायचे असेल, तर स्वतःशी एक वचन द्या, मी दररोज जे योग्य आहे ते करेन. ते कितीही कंटाळवाणे वाटले तरी. कारण खरा विजय त्यांनाच मिळतो जे लहान, योग्य गोष्टी पुन्हा पुन्हा सांगतात, न डगमगता, न घाबरता. आणि जेव्हा तुम्ही या पाठीवर पोहोचता, जेव्हा तुमची स्थिरता तुमचे शस्त्र बनते, तेव्हा बाजार तुम्हाला ओळखू लागतो. ते आता तुमच्या विरुद्ध चालत नाही, ते तुमच्या सोबत वाहते. कारण मग तुम्ही फक्त एक ट्रेडर्स नसता, तुम्ही एक साधक बनता. बाजारावर नाही तर स्वतःवर विजय मिळवता. आणि शेवटी जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा मला जाणवते की ट्रेडरचा खरा प्रवास चार्ट, कॅन्डल किंवा इंडिकेटर्सच्या पलीकडे जातो. तो स्वतःला समजून घेण्याच्या, तुमच्या मनावर विजय मिळवण्याच्या आणि अशा शांतीपर्यंत पोहोचण्याचा प्रवास आहे जिथे तोटा आणि नफा दोन्ही केवळ अनुभव बनतात. मी शिकलो की बाजारावर नियंत्रण मिळवण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवावे लागेल. तुम्हाला प्रक्रियेवर विश्वास ठेवावा लागेल, परिणामावर नाही. तुम्हाला प्रत्येक तोटा शिक्षकासारखा स्वीकारावा लागेल, जो तुम्हाला काहीतरी नवीन शिकवण्यासाठी आहे. मला जाणवले की खरा ट्रेडर्स तो नसतो जो भविष्याचा अंदाज घेऊ शकतो, तर तो असतो जो योग्य क्षणाची, योग्य संधीची आणि योग्य हालचालीची वाट पाहत असतो. आणि जेव्हा मी माझा अहंकार मागे सोडला तेव्हा मी बाजारावर नाही तर स्वतःवर विजय मिळवला. जेव्हा तुम्ही तुमच्या आतील भीती, लोभ आणि अभिमानावर विजय मिळवता तेव्हा तुम्ही बाजाराच्या सर्वात खोल रहस्यांपर्यंत पोहोचता. घाई नाही, आवाज नाही, फक्त एक शांतता. जेव्हा तुम्हाला कळते की तुम्ही स्वतःला समजून घेतले आहे तेव्हा शांती येते. म्हणून जर तुम्हाला खरोखर ट्रेडर्स व्हायचे असेल, तर चाचच्या आधी स्वतःचा अभ्यास करा. बाजाराच्या आधी तुमचे मन समजून घ्या.
कारण जेव्हा तुमचे मन स्थिर असते तेव्हा तुम्ही मनावर प्रभुत्व मिळवता आणि संपूर्ण जग, अगदी बाजार देखील तुमच्या सोबत वाहतो. हीच खरी ट्रेडिंग मानसिकता आहे. शिस्त हे तुमचे शस्त्र आहे. संयम हे तुमचे सामर्थ्य आहे आणि सातत्य हा तुमचा आत्मविश्वास आहे. बाकी सर्व काही फक्त परिणाम आहेत जे हळूहळू आणि शांतपणे तुमच्या मागे येतात. एकदा मी एक मोठा ट्रेड केला. सर्व काही माझ्या मनासारखे चालले होते. सेटअप परिपूर्ण होता. चार्ट समर्थनात होता आणि मी पूर्ण आत्मविश्वासाने पोझिशन घेतली. पण मी बाजार हळूहळू घसरत असल्याचे पाहिले. पण मी ते स्वीकारले नाही. माझ्या आत एक आवाज म्हणाला, कदाचित मला थोडा वेळ थांबावे लागेल. बाजार पुन्हा उभा राहील. पण उलटण्याऐवजी तो आणखी कमी झाला. माझे नुकसान वाढत गेले आणि मी अजूनही माझी चूक मान्य करण्यास तयार नव्हतो. का? कारण मला माझ्या चुकीची इतकी भीती नव्हती. मला चूक सिद्ध होण्याची भीती होती. बहुतेक ट्रेडर्स या सापख्यात अडकतात. ते बाजारात हरत नाहीत. ते त्यांच्या अहंकाराला हरतात. कारण एकदा अहंकाराने चालकाची जागा घेतली की ट्रेडर्स मागे राहतो. हळूहळू मला जाणवले की ट्रेडिंग ही लढाई नाही. ती एक संभाषण आहे. या संभाषणात बाजार नेहमीच सर्वात महत्त्वाचा असतो. बाजार नेहमीच बरोबर असतो आणि आपण फक्त त्याची दिशा समजून घेण्याचा प्रयत्न करू शकतो. जे हे सत्य स्वीकारतात तेच यशस्वी होतील. मी स्वतःसाठी एक नियम बनवला. मी पुन्हा कधीही बाजाराशी वाद घालणार नाही. जर माझे विश्लेषण चुकीचे ठरले तर मी लगेच बाहेर पडेन. हे आधी खूप कठीण होते. एक आतला आवाज म्हणेल, नाही, आता सगळं उलट होईल. पण जेव्हा मला कळले की प्रत्येक वेळी माझ्या चुका मान्य करणे म्हणजे स्वतःवर विजय मिळवण्यासारखे आहे.